हाय गाइज, यू ऑलरेडी नो मी एक स्प्लिट्सविला पगलू आहे करके. तर आजचा एपिसोड झाला 2 तासाचा एपिसोड होता. खूप मोठा एपिसोड होता. पण ठीक आहे, मी तो असंही कन्सिस्टंटली बघितला नाही आहे, गॅप घेऊ घेऊ बघितलेला आहे. त्याच्यामध्ये आज सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे तर सगळ्यात जे खूप चांगल्या गोष्टी झाल्या तशा आज त्याच्यामध्ये. तर पहिली गोष्ट म्हणजे योगेशनी निहारिका आणि सौरभला परफॉर्म करायला दिलं. आधी ती निहारिका चिडून त्याच्यावर चिडून तर असं योगेशसोबत फॉर्म करायला गेली. पण नंतर त्यांनी पॅचअप करून नंतर चांगली झाली उलट, माहिती का. आणि त्यांचा तो बॉन्ड पण दिसून आला. दुसरी गोष्ट म्हणजे हिमांशू आणि दीक्षा. मला वाटलं ना तेवढे कम्फर्टेबल असते, उगाच तो फेकतो म्हणजे हाय म्हणून. पण खरंच ते कम्फर्टेबल निघाले आणि चांगला बॉन्ड झाला त्यांचा. आणि ते जिंकले पण, तो टीम चॅलेंज पण तेच जिंकले. प्रीत आणि हर्षित पण दोघांनी पण नवीन बॉन्ड स्टार्ट केलं आहे. पण ते दोघांनी एकमेकांना सांभाळलं. प्रीत जर पॅनिक झाली पण हर्षितने त्याला नीट सांभाळलं आणि त्याला पण नीट तिला तिथंच थांब, मला कुठं जाऊ नको दुसरीकडे. तर अजून सुजी ऑब्वियस सुजी आणि ही कोणतो सुजी आणि विशू आपला भाई विशू. सुजी आणि विशू दोघांनी पण चांगलं परफॉर्म केलं. ते मे होप नो दे डिडंट विन ना. तो टास्क जास्त तर तो टास्क आणि हाच निहारिका आणि ते दोघं जिंकले. सौरभ आणि निहारिका दोघं जिंकले तो टास्क. आणि झलक आणि त्यांची झलकनी स्ट्रॅटर्जी लावून खेळली. झलक पण खूप छान खेळते. ती एकदाच डिप केलं, एकदा किती सप एका मिनटाच्या आत तिने 55 समथिंग काहीतरी सेकंड्स लागले आणि ती जिंकून गेली त्याच्यामध्ये. सगळ्यात बोलायचं बोललं तर ती अनिशा आणि सौंदर्या दोघी थोडेसे इमोशनल झाले असं दिसून येत होतं. का ती अनिशा फेक करत होती का सौंदर्य फेक करत होती माहीत नाही. पण तिच्या फिलिंग्स पण व्हॅलिड आहेत की आता एवढं सगळं झालं की आता खरी पण कम्फर्टेबल नाही होते. ठीक आहे, चल बघल पुढेच्या पुढं दिया. कारण की आता गेम आहे, गेममध्ये तर शिफ्ट कनेक्शन इकडे तिकडे शिफ्ट होणारच. बघतील पुढं काय होणार आहेत, त्यांच्या पुढं काय होईल आता. आणि सौंदर्य, मला खरंच वाटते सौंदर्याच्या फिलिंग्स जेन्युइन आहेत दीप्तांशूसाठी. पण दीप्तांशू लाईक ते जास्त एफर्ट्स घेत नाही आहे. बघू आता उद्याच्या ट्रेलरमध्ये तर उद्या काय होणार त्याच्यामध्ये तर किती बेकार दाखवले. ती फुले बोलते, बघू काय होतंय. आणि विषय कसा आहे, आता सुजी तिथं तो स्टँड घ्यायला लागली आहे ती. बाकी छान आहे म्हणजे आजकाल ती चांगलं बोलते आहे. ते सुजी असं फेकायचं म्हणून फेकत नाहीत चहा फेकल्यासारखं. पण छान बोलते ती आजकाल सुजी. आणि विषय कसा आहे, आता सुजी तिथं तो स्टँड घ्यायला लागली आहे ती. बाकी छान आहे म्हणजे आजकाल ती चांगलं बोलते आहे. ते सुजी असं फेकायचं म्हणून फेकत नाहीत चहा फेकल्यासारखं. पण छान बोलते ती आजकाल सुजी.